चला तर मंडळी, आज आपण पुन्हा अशी झणझणीत गावरान पारंपरिक रेसिपी घेऊन आलोय, ती म्हणजे शेरण्यांची। तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की माहित नाही, पण आमच्या खानदेशात तर याला शेंदोड्या असं म्हणतात। खानदेशी स्टाईल शेंदोड्या किंवा शेरण्यांची भाजी अस्सल गावरान पद्धत मध्ये अगदी कमी मसाल्यांमध्ये चविष्ट आणि अप्रतिम अशी आजची आपली भाजी होणार आहे। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं अर्धा किलो एवढ्या शेरण्या घेतल्यात। जर मोजून बघितल्या तर 15 ते 20 एवढ्या शेरण्या आहेत किंवा शेंदोड्या आहेत। त्याला आधी त्यांना आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ, म्हणजे त्याच्यावर जी धूळ असेल ती निघून जाईल। कारण की शेरण्या ही एक प्रकारची रानभाजीच आहे, ती पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात येतात। एका शेंदोडीचे 4 तुकडे होतील असं आपण त्याला कापून घेऊया। जर शेंदोडी मोठी असेल तर तिचे 8 तुकडे देखील करू शकतात, पण ही शेंदोडी गावरान असल्यामुळे मी हिचे 4 तुकडे करून घेते। जर शेंदोडी किंवा शेरण्या हायब्रिड असतील तर ती साईजला देखील मोठी असते आणि तिचा रंग देखील थोडा वेगळा असतो, हलकासर पांढरा किंवा लाईट ग्रीन असा असतो। त्यामुळे तिचे 8 तुकडे तुम्ही करून घेऊ शकतात। ही शेंदोडी गावरान आहे, हिचा रंग अगदी डार्क हिरवा आणि लाईट ग्रीन असा असतो आणि ही दिसायला अगदी टरबुजासारखी दिसते। शेरण्यांचे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत। मराठीत तिला शेरण्या म्हणतात, तर खानदेशात त्याला शेंदोड्या म्हणतात, तर राजस्थानमध्ये त्याला काचऱ्या म्हणतात। शेरण्या ही एक रानभाजी असल्यामुळे ती काही सीझन मध्येच असते, हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात जास्त प्रमाणात येते। आता आपण सर्व शेरण्या कापून घेतलेल्या आहेत। आता त्यातल्या सर्व बी असा हाताने दाबून काढून घेऊया। तुम्ही हवं असल्यास याला स्वच्छ पाण्यात 2 ते 3 वेळा असं चोडून धुतल्या तरी देखील त्या बिया सहजच निघतात, पण मी इथं अशा पद्धतीने दाबून त्याच्या बिया काढून घेते। ह्या बिया जास्त निब्बर किंवा टस्स नसल्यामुळे खाताना अगदी कचकच लागतात, दातात अडकतात, त्यासाठी आपण त्या बिया काढून घ्यायच्यात। लक्षात ठेवायचंय, फक्त आपल्याला त्यातल्या बियाच काढायच्या आहेत। शेरण्यांच्या आतला गर आपल्याला अजिबात काढायचं नाही, त्यामुळेच आपल्या भाजीला चव येते। इथं मी सर्व बिया साईडला काढून घेतल्यात, पाण्यात त्याला स्वच्छ धुवून घेते। मी या शेरण्या 2 पाण्यात धुवून घेणार आहे, म्हणजे ज्या काही राहिलेल्या बिया असतील त्या देखील छान निघून जातील। तुम्ही बघू शकतात, आधी देखील आपण बिया काढल्या होत्या, तरी सुद्धा धुतल्यानंतर पुन्हा एवढ्या बिया निघालेल्या आहेत। पुन्हा मी दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेते। काही शेरण्या ह्या कडवट असतात, त्यामुळे त्यांना कापून तुम्ही मीठ लावून 2 ते 3 तास ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो। भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चवडी भिजू घालायची असते, तर मी इथं 1 रात्र आधीच चवडी भिजून ठेवलेली होती। तुम्ही हवं असल्यास याला 3 ते 4 तास भिजू घातली तरी देखील चालेल, किंवा गावरान चवडी जर असेल तर ती डायरेक्ट कुकर मध्ये शिजवली तरी देखील चालेल, तिला भिजू घालण्याची काही गरज पडत नाही। ही हायब्रिड चवडी असल्यामुळे मी हिला रात्रभर भिजून ठेवली होती। आता कुकर मध्ये चवडी आणि त्यासोबत शेरण्या देखील टाकून घेतल्या आहेत। शेरण्या आणि चवडी शिजेल एवढं त्यात मी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यासोबत अर्धी चमची हळद आणि चवीपुरता मीठ टाकून घेते। कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती ठेवून याच्या 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्यात आपल्याला। मी आता गॅसवरती कुकर ठेवलाय, 2 शिट्टे येईपर्यंत आपल्याला वाट बघायची। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस मी बंद करते। वाफ निघते तोपर्यंत आता आपण वाटणची तयारी करून घेऊया। वाटण करण्यासाठी आपण काय काय घेतले ते बघून घेऊया। तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी एवढे शेंगदाणे घेतलेत, 1 मूठ एवढा कोथिंबीर घेतलाय, 7 ते 8 हिरवी मिरची घेतल्यात, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या। हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतात। आमच्या घरात जास्त प्रमाणात तिखट खाल्लं जातं, त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे। आता मिक्सर जार मध्ये आपण सर्वात आधी शेंगदाणे टाकून त्याला छान पावडर करून घेऊया। मी तर शेंगदाण्याची छान अशी बारीक पावडर करून घेतली किंवा कूट करून घेतलेलं आहे। आता आपण राहिलेलं जे काही मिरची आलं होतं ते सर्व मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आणि त्याची एक छान जाडसर भरड करून घ्यायची किंवा जाडसर वाटण तयार करून घ्यायचंय। तुम्ही हवं असल्यास हे वाटण भाजून जर तुम्ही खलबत्त्यात कुटून घेतलं जाडसर तरी देखील चालेल। मी इथं मिक्सर मध्ये थोडं पाणी घालून अशा पद्धतीने जाडसर दळून घेतलेलं आहे। आता आपण कुकर खोलून बघूया आपली चवडी शिजून घेतली की नाही। कुकर खोलतच बघू शकतात, आपण हळद टाकल्यामुळे रंग देखील छान आलेला आहे आणि चवडी आणि शेरण्या देखील छान शिजून गेल्यात। चवडी जर 2 बोटांमध्ये दाबून बघितली तर अगदी सहजच दाबली जाते, म्हणजे आपली चवडी देखील छान शिजून गेली। कुकर साईडला केलाय आणि त्याच गॅसवरती आता कढई ठेवून घेते। कढईमध्ये मी इथं 3 ते 4 चमचे एवढं तेल टाकून घेते। तेल छान तपलं की लगेच त्यात जिरे, राई आणि 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकून घेते। राई जिरे छान तडतडलं की लगेच आपण त्यात वाटलेलं वाटण टाकून घेऊया। इथं मी सर्व वाटण टाकून घेते। वाटण टाकून झालं की लगेच आपण त्याला तेलात छान परतवून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटापर्यंत छान कंटिन्यू परतवून घ्यायचंय। छान खमंग फोडणी बसली
की सुगंध देखील घरभर पसरतो। अशा पद्धतीने आपलं वाटण देखील छान भाजून झालेलं आहे। त्यात आता आपण सुके मसाले टाकून घेऊया। मी इथं 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि मीठ अगदी अर्धा चमचा एवढं टाकलेलं आहे, कारण की आपण चवडी शिजताना देखील मिठाचा वापर केलेला आहे। त्यासोबत 2 चमचा एवढं धना पावडर घातलेलं आहे। मसाला मी अगदी 1 चमचाच घातलेला आहे, नाही घातला तरी देखील चालेल। या भाजीचा जो वाटण आपण तयार केलंय त्याच्यामुळे जास्त स्वाद येतो। मसाले छान वाटणामध्ये 2 ते 3 वेळा परतवून घ्यायचंय। त्यानंतर त्यात जे आपण शेंगदाण्याचं पावडर केलं होतं किंवा कूट केलं होतं ते त्यात टाकून पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचंय। आता त्याचसोबत चवडी आणि शेरण्या देखील शिजलेल्या त्यात टाकायचंय। आपण फक्त चवडी आणि शेरण्याच घालणार आहोत आधी, पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये। आधी मसाल्यांमध्ये शेरण्या आणि चवडी छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व मसाले आपल्या चवडीला आणि शेरण्यांना छान लागतील। त्यानंतर चवडी आणि शेरण्या जे आपण शिजवलेलं होतं ते जे पाणी उरलं होतं तेच मी त्यात घातलेलं आहे। पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्सर जार मध्ये देखील थोडंफार वाटण लागलं होतं, त्यात थोडं गरम पाणी घालून ते देखील टाकून घेतलंय। त्यासोबत मी इथं थोडं गरम पाणी करून देखील अजून घातलेलं आहे। भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, भाजी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार तुम्ही त्यात पाणी घालून भाजीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतात। इथं आपल्या भाजीला छान उकळी देखील आलेली आहे। आता भाजी शिजवताना आपल्याला कमी गॅसवरतीच भाजी शिजवायची आहे, नाही तर तेल येत नाही फुल गॅस केल्यामुळे। 3 ते 4 मिनिटांनंतर भाजीला छान उकळी आली आहे आणि तेल देखील छान आलेलं आहे किंवा तरी देखील सुटलेली आहे आणि बघायला जर गेलं तर अप्रतिम अशी आपली भाजी दिसते। जर चवीला म्हटलं तर भन्नाट अशी आपली भाजी झालेली होती। बघताच क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी येईल, न खाणारे देखील आवडीने मागून मागून खातील अशी आपली भाजी आजची तयार आहे। कमी मसाल्यांमध्ये, कमी वेळामध्ये अगदी पारंपरिक आणि चविष्ट शेरण्यांची किंवा शेंदोडींची भाजी तयार आहे। या शेरण्या स्पेशली गावावरनं माझ्या सासूबाईंनी पाठवल्यात, कारण की त्यांच्या मुलाला शेरण्यांची भाजी प्रचंड आवडते आणि ते देखील त्यांच्या हाताची। मी देखील प्रयत्न केलाय माझ्या सासूबाई सारखी बनवण्याचा। आहोंना तर भाजी प्रचंड आवडली। तुम्ही देखील ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत।